नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन जाहिरात ही सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, इंडियन आर्मी यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय आहे जाहिरात, कोणते कोणते पद असणार आहेत, काय लागणार आहे पात्रता, सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द अनमॅरिड मेल. अनमॅरिड मेलसाठी ही वॅकन्सी असणार आहे. इंजिनिअरिंग कॅन्डिडेटसाठी वॅकन्सी असणार आहे. फॉर टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी इथे वॅकन्सी असणार आहे. त्याचबरोबर इथे बघू शकता एलिजिबिलिटीमध्ये नॅशनॅलिटी तुमची इंडियन असणे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर एज लिमिटसुद्धा मेन्शन केली आहे. 20 ते 27 इयर एज लिमिट इथे राहणार आहे. त्याचबरोबर 1 जून 2026 नुसार तुमची एज लिमिट कॅल्क्युलेट केली जाणार आहे. त्याचबरोबर इथे त्यांनी काही बेसिक फिजिकल स्टँडर्ड मेन्शन केला आहे. जॉईन करण्यासाठी ही जी अकॅडमी जॉईन करण्यासाठी बेसिक हा स्टँडर्ड असणार आहे. हा स्टँडर्डमध्ये तुम्हाला क्वालिफाय होणे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर आता आपण बघूया यासाठी पात्रता काय लागणार आहे, कोणकोणते विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहेत. त्याचबरोबर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघू शकता. कॅन्डिडेट हॅव पास इंजिनिअरिंग डिग्री कोर्स, म्हणजेच तुमचा इंजिनिअरिंग डिग्रीचा कोर्स झाला असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. त्याचबरोबर मेन गोष्ट म्हणजे फायनल इयरचे जे काही विद्यार्थी असतील इंजिनिअरिंगचे ते सुद्धा यासाठी पात्र असणार आहेत. पण तुमचं जे काही एज्युकेशन आहे ते 1 जानेवारी 2026 पर्यंत कंप्लीट होणे गरजेचं असणार आहे. तुमचे मार्कलिस्ट येणे तोपर्यंत गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर यासाठी आता पदे बघूया कोणकोणती असणार आहेत. वॅकन्सीमध्ये बघू शकता ओनली इंजिनिअरिंग स्ट्रीम्स अँड देअर इक्विव्हॅलंट स्ट्रीम्स आर एलिजिबल टू अप्लाय. फक्त इंजिनिअरिंग स्ट्रीमचे विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी इथे त्यांनी 3 स्ट्रीम मेन्शन केल्या आहेत. त्याचबरोबर काही इक्विव्हॅलंट स्ट्रीमसुद्धा मेन्शन केल्या आहेत. त्यासाठी टोटल 8 जागा असणार आहे. या कोणत्याही स्ट्रीममधून तुमचे इंजिनिअरिंग झाले असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. या सर्व स्ट्रीम तुम्ही या PDF सविस्तर वाचू शकता. त्याचबरोबर कम्प्युटर सायन्स त्यासाठी सुद्धा इक्विव्हॅलंट स्ट्रीम दिली आहे. 6 जागा त्यासाठी असणार आहेत. त्याचबरोबर इथे बघू शकता इलेक्ट्रिकलसाठी सुद्धा 2 जागा असणार आहेत. इक्विव्हॅलंट स्ट्रीमसुद्धा त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्ससाठी सुद्धा पदे असणार आहेत. 6 वॅकन्सी त्यासाठी असणार आहेत. इथे त्यांनी इक्विव्हॅलंट स्ट्रीम मेन्शन केली आहे आणि इथे त्यांनी काही इंजिनिअरिंगच्या स्ट्रीमसुद्धा मेन्शन केलेल्या आहेत. या स्ट्रीममधून तुमचं झालं असेल इंजिनिअरिंग तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. त्याचबरोबर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे. 6 जागा त्यासाठी सुद्धा असणार आहेत. इक्विव्हॅलंट स्ट्रीम तुम्ही या PDF इथे सविस्तर बघू शकता. त्याचबरोबर टोटल ज्या जागा असणार आहेत त्या टोटल जागा असणार आहेत 30 जागांसाठी टोटल इथे वॅकन्सी असणार आहे. त्याचबरोबर आता बघूया यामध्ये तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे, तुमची निवड कशा प्रकारे होणार आहे. तर निवड प्रक्रियेमध्ये तुम्हाला जे काही मार्क्स असतील त्यानुसार तुमची एक शॉर्टलिस्टिंग केली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये फायनल इयरला जे काही मार्क्स असतील त्यानुसार तुमचा कट ऑफ डिसाईड करणार आहे आणि त्या मार्क्सच्या बेसिसवरती तुमची फायनल निवड यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर तुमची शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर तुमचा एक SSB इंटरव्ह्यूसुद्धा होणार आहे आणि तो SSB इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्ही अकॅडमीमध्ये ट्रेनिंगसाठी जॉईन करू शकता. त्याचबरोबर इथे बघू शकता ओनली शॉर्टलिस्टिंग एलिजिबल कॅन्डिडेट डिपेंडिंग ऑन द कट ऑफ पर्सेंटेज. तुमच्या कट ऑफच्या पर्सेंटेजवर ते तुमचं शॉर्टलिस्टिंग इंटरव्ह्यूसाठी सुद्धा होणार आहे. त्याचबरोबर यामध्ये 2 स्टेज असणार आहे. इथे बघू शकता स्टेज 1 स्टेज 2 आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. इंटरव्ह्यूचा जो काही टाईम असणार आहे ड्युरेशन असणार आहे तो 5 दिवसांचा असणार आहे. त्याचबरोबर मेडिकल स्टँडर्ड तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे इथे असणार आहे. त्याचबरोबर इथे ऑफिशियल वेबसाईटसुद्धा मेन्शन केली आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अजून सविस्तर माहिती तुम्हाला हवी असेल तर या वेबसाईटवरती तुम्ही व्हिजिट करा. इथे तुम्हाला माहिती मिळून जाईल. त्याचबरोबर ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती सविस्तर माहिती बघू शकता. त्याचबरोबर ट्रेनिंगचा जो काही ड्युरेशन असणार आहे तो 12 महिन्यांचा असणार आहे. त्याची सविस्तर माहिती त्यांनी या PDF दिली आहे. ही जी PDF असणार आहे मित्रांनो ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरून ही PDF डाउनलोड करा. PDF एकदा सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करू शकता. इंडियन आर्मीमध्ये जॉईन होण्याची एक चांगली संधी असणार आहे. त्यामुळे यासाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. अप्लाय कसं करायचं, अप्लाय करण्यासाठी ही असणारी ऑफिशियल वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन चॅनलमध्ये ही वेबसाईट असणारच आहे. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट काय असणार आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले आहेत. 30 एप्रिल 2025 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट झाले आहेत. 29 मे 2025 ही शेवटची तारीख राहणार आहे. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे.
त्याचबरोबर ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे। या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।